आणि यानंतर याच पावसासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र आढावा घेतला। जिल्हाधिकाऱ्यांची फोनवरून परिस्थिती जाणून घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यात जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं अक्षरशः हाहाकार माजलाय। मराठवाड्यातील 75 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून पावसानं 5 जणांचे जीव गेले। बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये देखील पावसानं कहर केलाय। पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्यानं स्थलांतरित केलं जात आहे। पुढील संपूर्ण आठवडा हा पावसाचा असणार आहे। त्याचबरोबर शुक्रवारनंतर पावसाचा जोर हा आणखी वाढेल असा वेधशाळेनं अंदाज वर्तवलाय। काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेला आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी ढगपिंपरीमध्ये ढगफुटी झाली आहे आणि म्हणून ढगफुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय। त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अक्षरशः कहर केलाय। बीड, धाराशिव, हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्यामुळे गावागावांमध्ये पाणी शिरलंय। उरली सुरली पिकं देखील खरडून निघालीत। सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या पावसामुळे आजपर्यंत 5320 गावातील पिकांचा चिखल केलाय। 22 सप्टेंबरला एकाच दिवसामध्ये तब्बल 75 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हा विक्रमी झाला। 2 दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये 22 गावांचा संपर्क तुटला आणि 70 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। उमरगा, भूम आणि परंडा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा आहे। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। 92 गावं ही बाधित होऊन 62,189 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक गावांमधील पूरस्थिती ही आजही कायम आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर धाराशिवच्या कळंब तालुक्यात देखील पावसानं अक्षरशः दैना केलेली आहे। रत्नापूरच्या टेकाळे वस्तीतल्या घरांमध्ये यामुळे पाणी शिरलंय। घरोघरी देवघर आणि स्वयंपाकघरात देखील हे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे। रात्रीच्या मुसळधार पावसामुळे घरात ठिकठिकाणी गुडघाभर इतकं पाणी साचल्याचं दिसतंय। धाराशिवमधली ही दृश्य आहेत। रात्री मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यामुळे इथल्या अनेकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड असे हाल देखील होत आहेत। अनेक घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणावरती हे नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर 2 दिवसापासूनच मराठवाड्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय आणि धाराशिव जिल्ह्यात देखील पावसानं ही अशी दैना केलेली आपल्याला पाहायला मिळतेय। रत्नपूरच्या टेकाळे गावातली ही दृश्य आहेत। अनेक घरांमध्ये, अनेक वस्त्यांमध्ये इथे पाणी शिरलेलं आहे। धाराशिवच्या अंबी गावातून भूमकडे जाणारा संपर्क हा तुटलेला आहे। दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगानं सध्या पाणी वाहत आहे। त्यामुळे अंबी गावामध्ये रात्रभर या मुसळधार पावसामुळे 100 वर्षांपूर्वीचा पूल वाहून गेल्याची नागरिकांची माहिती आहे। रस्त्यावर माती आणि दगडांचा खच पडलाय आणि त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे। तर दरम्यान दुधना नदीच्या पुलावरून पूर परिस्थितीबाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके। अप्पासाहेब, मी ज्या अंबी गावामध्ये रात्री अडकलेलो आहे त्या रात्रपासून या गावामध्ये आहे आणि रात्रभरापासून या गावाच्या चहूबाजूने जे रस्ते जात आहेत त्या प्रत्येक रस्त्यावर पाणी आहे। कुठल्याच भागाकडे या गावातून जाता येत नाही। आता माझ्या पाठीमागे पाहू शकतात हा जयवंतनगर मार्गे भूमकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहतोय। आपण रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला बघू शकतात हे जयवंतनगर गावातले रहिवासी आहेत, तिथे पाणी नदीचं पाहण्यासाठी इथं आलेले आहेत। मात्र या दोन्ही गावाचा संपर्क या पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत होऊ शकणार नाही। सोबतच भूम असेल, परंडा असेल, बीड असेल या सगळ्याच तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणाला जाण्यासाठी या गावातून कुठलाही रस्ता
सध्या तरी शिल्लक नाहीये. ही नदीकाठची असणारी स्मशानभूमी देखील इथं वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. पलीकडल्या बाजूला जवळपास 100 वर्षांपूर्वीचा पूल जो होता तो देखील वाहून गेल्याची माहिती इथले गावकरी देतात. काही गावकरी आपल्या सोबत आहेत. काय नुकसान झालंय, कशी परिस्थिती आहे? 100 वर्षापूर्वीचा पूल होता, तो पूल पूर्ण वाहून गेलाय. विहिरीमध्ये पाणी शिरलंय, घरांनी पाणी शिरलंय आणि जनावरं वाहून गेले ती काही लोकांची. आणि त्या ह्याच्यामधून शेतामधून पूर्ण नरांडा पडलेले आहेत आणि नरांड्यामधून पूर्ण आतोनात नुकसान झालंय. कधी 100 वर्षापूर्वी असा पाऊस पडला नसेल, असा पाऊस यावरती इथं पडलेला आहे. आणि जयवंतनगर गावाला तर धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे कळंब तालुक्यामध्ये मांजरा नदीला पूर आलाय. पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये शिरलेलं असून पिकांचं मोठं नुकसान झालंय. मांजरा नदीच्या पुराची ड्रोन कॅमेरामधून टिपलेली ही दृश्य पाहून परिस्थितीचा अंदाज येतोय. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिक हे घरात अडकून पडले होते. अखेर या नागरिकांच्या मदतीसाठी धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे धावून आले. घरात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतः ओमराजे निंबाळकर हे एनडीआरएफच्या टीमच्या मदतीनं पाण्यात उतरले आणि घरात अडकलेल्या कुटुंबाची पुराच्या पाण्यातून सुटका केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या मदतीचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कौतुक केलंय. सध्या राजकारणातील कोहिनूर हिरा असं म्हणत नांदगावकरांनी ओमराजेंवरती कौतुकाचा वर्षाव केलाय. बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले पाहूयात. तर बाळा नांदगावकर यांनी एक्सपोस्टच्या माध्यमातून हे कौतुक केलेलं आहे. सध्याच्या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. आदर्श राजकारणी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण. कोरड्या गप्पा न मारता ग्राउंडवर उतरून जीव धोक्यात घालून अतिशय पुण्याचं काम करत आहेत. नवीन पिढीनं राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावं आणि गलिच्छ राजकारणात देखील कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटींना आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेंना आयडॉल मानून वाटचाल करायला हवी. ओम, तू लोकप्रतिनिधी म्हणून जे काही करत आहेस ते उत्कृष्ट आहे. पण हे करताना स्वतःची काळजी घे, कारण लाखो लोक तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात. राजकारणी म्हणून नव्हे तर ओमराजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे. पावसानं थैमान घातलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन भेट देणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजनांचा हा दौरा. जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी पाचोरा शहरातील हनुमान नगर, जनता वसाहत, नागसेन नगर या भागामध्ये नागरी वस्तीत पाणी शिरल्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना रात्रीच्या वेळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. रात्री 3 वाजल्यापासून पाऊस थांबला असल्यामुळे पुराचं पाणी हे काही प्रमाणामध्ये ओसरलं असल्यामुळे नागरिकांना यामुळे आता दिलासा मिळाला आहे. जळगावच्या भडगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्यानं विळखा दिलाय. काल भडगावातील कुऱ्हा नाल्याला पूर आलेला होता. यामुळे पाचोरा रोडवरील भडगाव ग्रामीण रुग्णालय पुराच्या पाण्यामध्ये आलेलं होतं. पाणी शिरल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कमरे एवढं पाणी रुग्णालयात शिरल्यामुळे रुग्णसेविका विस्कळीत झालेली होती आणि पाणी वाढवण्याआधीच रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी पाठवलं. दरम्यान पाऊस कमी झाल्यामुळे रुग्णालयातील पाणी हे आता ओसरलेलं आहे. आणि यानंतर जालन्यातून एक मोठी बातमी पाहूया. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या 2 तालुक्यांच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलाय. वाकुळणी आणि माहेर भायगाव या परिसरामधून वाहणाऱ्या सुखना नदीचं पाणी हे
सततच्या पावसामुळे शेती पिकांमध्ये शिरलेलं आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळे सोयाबीन आणि कपाशीचं पीक हे पाण्यात बुडाल्याचं हे दृश्य या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतंय। बदनापूर आणि अंबड या गावातली ही दृश्य आहेत। सुखना या नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे इथल्या परिसरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। अनेक शेती पिकांचं देखील यामुळे अतोनात असं नुकसान झालंय। ही ड्रोनचे दृश्य आपण एबीपी माझाच्या माध्यमातून पाहतोय। सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं या परिसरामध्ये अतोनात असं नुकसान झालंय। संपूर्ण शेती हीच जलमय झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय आणि त्यामुळे याची दाहकता देखील आपल्याला कळून येतेय। तर मराठवाड्यामध्ये 2 दिवसांपासून तुफान असा पाऊस बरसतोय। ठिकठिकाणी सगळे रस्ते हे जलमय झालेले आहेत। अनेकांच्या घरांमध्ये शेतींमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याचीच ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय जालना जिल्ह्यामधून। आणि याच संदर्भात अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून। रवी, सध्या जालन्यातली परिस्थिती नेमकी काय आहे? कारण सुखना नदीला देखील आता मोठ्या प्रमाणावरती पूर आलाय। आकांक्षा, खरं तर आज सकाळपासून पावसाची स्थिती जराशी साधारण झाली आहे, कारण गेले 3 दिवस अत्यंत जोरदार पाऊस संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर झाला। ही अंबड आणि घनसावंगी तालुक्यात आज रात्री काही प्रमाणात पाऊस कोसळलेला आहे। बदनापूर तालुक्यातली ही दृश्य आहेत आणि गेल्या 3 वर्षापासून काहीसं कोरडीच असलेली ही नदी आता गेल्या 3 दिवसात दुथडी भरून वाहत आहे आणि आज पूर सदृश परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आजूबाजूच्या गावामध्ये काही घरांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे आणि या नदीचं पाणी शेतात गेल्यामुळे काय परिस्थिती ओढवली आपण ह्या दृश्याद्वारे पाहत आहोत। सोयाबीन असेल, कापूस असेल, संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। 10-12 जनावरं देखील गेल्या 2 दिवसात दगावलेली आहेत। ही सगळी परिस्थिती आहे। आज काहीसा विसावा घेतलेला आहे पावसाने, मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये पाऊस कायम आहे। खरं तर गोदावरीमध्ये विसर्ग वाढल्यामुळे आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। तर मध्यरात्री परतूर तालुक्यातल्या एका गावामध्ये पाणी शिरलेलं होतं। एकंदरीत कालच्या तुलनेत कमी पाऊस असला तरी धोका कायम आहे। आकांक्षा, ठीक आहे, धन्यवाद रवी या संपूर्ण माहितीसाठी। तर जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णपुरी भागातील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झालेली होती। मात्र आज पावसाचा जोर ओसरल्यानं पुलाच्या खालून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे वाहतूक देखील सुरळीत झाली आहे।